देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बदलणार आहे। वर्षभराने नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नसतील, भाजपचं सरकार कोसळेल हे विधान केलंय काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी। काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाची एक विशेष बैठक राहुल गांधींनी आयोजित केली होती। या बैठकीत त्यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना काही आदेश दिले, पुढच्या वर्षभरासाठी काही योजना आखल्या आणि त्यानंतर दावा केला तो थेट मोदींच्या पंतप्रधान पदाबद्दल। मागच्या काही दिवसात राहुल गांधींनी मोदींच्या विरोधातले अनेक मुद्दे उचलून धरले, जाहीर भाषणांमधून मोदींवर टीका केली। पण आता त्यांनी दावा केलाय मोदींचं पंतप्रधान पद वर्षभरानंतर जाईल। राहुल गांधींनी काँग्रेसच्या नेत्यांना नेमका काय सल्ला दिलाय, काँग्रेसचा प्लॅन, ते पडद्यामागच्या हालचाली समजून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। राहुल गांधींनी शनिवारी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या राष्ट्रीय सल्लागार कमिटीची बैठक बोलवली होती। या बैठकीला काँग्रेसचे अनेक बडे नेते उपस्थित होते, तर अल्पसंख्याक विभागाचे 50 नेते हजर होते। या बैठकीत राहुल गांधींनी मोदी सरकारच्या विरोधातली आपली रणनीती सांगितलीच, पण सोबतच त्यांनी मोठी भाकीत सुद्धा केली। या बैठकीत राहुल गांधींचा जोर होता तो अल्पसंख्याक विभागाच्या रणनीतीवर। सूत्रांच्या हवाल्याने देण्यात येणाऱ्या बातम्यांनुसार राहुल गांधींनी या बैठकीत काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाने आणखी आक्रमक होण्याची गरज आहे असं सांगितलं। राहुल गांधी म्हणाले, अल्पसंख्याक विभागाने अल्पसंख्याकांच्या विरोधात होणाऱ्या घटनांच्या विरोधात जोरदारपणे आवाज उठवायला हवा। जर मुस्लिमांच्या विरोधात कुठली घटना घडली तर अल्पसंख्याकांवर अत्याचार झाले म्हणून नाही, तर मुस्लिमांवर अत्याचार झाले असं म्हणूनच आवाज उठवायला हवा। दलित, ओबीसी यांच्यासोबत गैरप्रकार झाले तर त्या कम्युनिटीचं नाव घेऊन त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे। मुस्लिम हा शब्द वापरायला काँग्रेस पक्षाने कचरता कामा नये। अनेक जण थेट मुस्लिम न म्हणता अल्पसंख्याक हा शब्द वापरतात, ते थांबवायला हवं। काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाने असा प्लॅटफॉर्म तयार केला पाहिजे ज्यामुळे अल्पसंख्याक समुदायातून येणाऱ्या पक्षाच्या सदस्यांना पार्टी स्ट्रक्चरमध्ये महत्त्वाचं स्थान मिळेल। महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बैठकीत काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाने एक रणनीती सुद्धा आखली। काँग्रेसचा अल्पसंख्याक विभाग साजी शहादत, साजी विरासत हे अभियान राबवणार आहे। धार्मिक ध्रुवीकरण टाळण्यासाठी काँग्रेस ही मोहीम सगळ्या देशभर लागू करणार आहे। काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख आणि राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगडी या अभियानाचं नेतृत्व करतील। यातून अल्पसंख्याकांची मतं आपल्या बाजूने एक गठ्ठा वळवण्याचा काँग्रेसचा प्लॅन आहे। काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ कायदेतज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी अल्पसंख्याकांवर कुठलेही अत्याचार झाल्यास त्यांना कायदेशीर मदत करण्यासाठी काँग्रेसची लीगल टीम तत्पर असेल असंही बैठकीत सांगितल्याच्या बातम्या सूत्रांच्या आधाराने देण्यात आल्यात। पण आता विषय चर्चेत येतो की राहुल गांधींनी आणि काँग्रेसने हा मुद्दा आत्ताच का उपस्थित केलाय। तर काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे की देशातल्या अल्पसंख्याकांच्या मनात मोठा असंतोष आहे। या बैठकीत काही नेत्यांनी बंगालमधल्या परिस्थितीचा आणि घटनांचा संदर्भ दिल्याचंही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा पराभव करून भाजपचं पूर्ण बहुमतातलं सरकार सत्तेत आलं। त्यानंतर या सरकारने घेतलेले निर्णय अल्पसंख्याकांच्या भावना दुखावणारे आहेत, त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे अशी भूमिका काही काँग्रेस नेत्यांनी घेतली। केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी नुकतंच भारतातल्या मुस्लिमांची संख्या स्वतंत्र देश म्हणून पाहिली तर हा लोकसंख्येच्या बाबतीत जगातला 6वा मोठा देश ठरेल असं म्हणत पारसी आणि मुस्लिम समाजाच्या लोकसंख्येची तुलना केली होती। हा मुद्दा एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी उचलून धरला होता। पण आता हे स्टेटमेंट्स, वेगवेगळ्या राज्यांमधले भाजप सरकारचे निर्णय यावरून काँग्रेसने भाजपला घेरायचा प्लॅन आखलाय आणि याची जबाबदारी देण्यात आली आहे काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागावर। आता राहुल गांधी फक्त अल्पसंख्याकांच्या नाराजीचा मुद्दा उपस्थित करतायत का, तर नाही। माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार राहुल गांधींनी काँग्रेस लवकरच देशभरात आंदोलन करणार असल्याचे संकेत या बैठकीतून दिलेत। या आंदोलनात अल्पसंख्याकांचा मुद्दा असेलच, पण सोबतच राहुल गांधींनी आणखी काही मुद्दे उचलून धरलेत। त्यातला एक मुद्दा आहे नीट पेपर फुटीचा। 3 मेला नीटचा पेपर झाल्यानंतर 12 मेला नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जाहीर केलं की नीटची आधी झालेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे, कारण नीटचा पेपर फुटलाय। आता पुनर्परीक्षा होणार असली तरी यामुळे 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यावर टांगती तलवार आहे। नीटच्या पेपर फुटीचा मुद्दा राहुल गांधींनी आणि काँग्रेसने ताकदीने लावून धरलाय। काँग्रेसच्या युथ विंगने या मुद्द्यावरून देशभरात आंदोलनं केली, पण फक्त आंदोलनावर न थांबता काँग्रेसने आणि राहुल गांधींनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सुद्धा मागितला। मोदींनी नीटच्या पेपर फुटीवरून कोणतं स्टेटमेंट का केलं नाही
ते धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेत नाहीत, ते नेमके कुणाला वाचवत आहेत, असं म्हणत राहुल गांधींनी प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढवायला सुरुवात केली. त्यात नीटची परीक्षा रद्द झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी टोकाचं पाऊल उचलत स्वतःला संपवलं. राहुल गांधींनी यातल्या एका विद्यार्थ्याच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधला. थोडक्यात नीटच्या परीक्षेचा मुद्दा राहुल गांधींनी केंद्रस्थानी ठेवला आहे. यातून राहुल गांधींना साहजिकच जेनझीचा असंतोष आपल्या बाजूने वळवून घ्यायचा आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा राहुल गांधींनी युवकांची मतं आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला होता. पण सध्या चर्चेत असलेला बेरोजगारीचा मुद्दा, नीटची पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून तरुणांमध्ये वाढलेला तणाव, या सगळ्या गोष्टी कॅच केल्या त्या कॉकरोच जनता पार्टीने. सोशल मीडियावरून तयार झालेल्या पक्षाने अगदी कमी दिवसात मोठी लोकप्रियता मिळवली. त्यांचे फॉलोअर्स वाढले, पक्ष जॉईन करणाऱ्यांची संख्या मोठी ठरली. सेलिब्रिटी, नेते यांनीही या पक्षाला पाठिंबा दिला. त्यानंतर या पक्षाचं अकाउंट बंद होणं, वेबसाईट हॅक करण्याचे प्रयत्न होणं, यातून या पक्षाची क्रेज आणखी वाढली. पण अर्थात ही सगळी क्रेज मुख्यत्वे सोशल मीडियावर आहे. या क्रेजचा आणि जेनझीच्या असंतोषाचा ग्राउंडवर आपल्याला फायदा होऊ शकतो याची आखणी करत राहुल गांधींनी आंदोलनाची हाक दिल्याची चर्चा आहे. सध्या चर्चेत असलेला आणखी एक मुद्दा राहुल गांधींनी कॅच करायला सुरुवात केली, तो म्हणजे देशातली आर्थिक स्थिती. साधारण 15 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना उद्देशून काही आवाहनं केली होती. वर्षभर सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा, परदेशी प्रवास टाळा, असं मोदी म्हणाले होते. त्यानंतर मोदी परदेश दौऱ्यावर गेले, तेव्हा त्यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना मेलडी चॉकलेट देण्याची बरीच चर्चा झाली. राहुल गांधी यांनी आपल्या जाहीर सभेत हा मुद्दा उपस्थित केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. पेट्रोल डिझेलचे वाढते भाव, कोसळणारा रुपया या मुद्द्यांवरून काँग्रेस नेते जवळपास रोज पत्रकार परिषद घेत आहेत. राहुल गांधी सुद्धा सभांमधून हा विषय लोकांच्या समोर थेट मांडतायत. सूत्रांच्या आधाराने असं सांगण्यात येत आहे की काँग्रेसच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत राहुल गांधींनी देशाची सध्याची आर्थिक परिस्थिती बघता ही परिस्थिती दीर्घ काळासाठी सांभाळण्याची क्षमता पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये नाहीये. सोबतच देशाचं राजकारण इथून पुढे हिंदू मुस्लिम या केंद्रबिंदूवर नाही तर गरीब श्रीमंत या केंद्रबिंदूवर होत राहील असंही मत मांडलंय. साहजिकच याच मुद्द्यावरून राहुल गांधींनी भाजपला आणि विशेष करून पंतप्रधान मोदींना घेरायची तयारी सुरू केली. काही दिवस आधीच देशातल्या आर्थिक स्थितीवर भाष्य करताना त्यांनी मोठं आर्थिक संकट येणार आहे, एक वादळ येणार आहे असं जाहीरपणे सांगितलं होतंच. पण आता या सगळ्यातून वर्षभराने नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नसतील हे विधान राहुल गांधी कशाच्या आधारे करतायत, तर राहुल गांधींचा प्लॅन आहे तो जेनझी आणि अल्पसंख्याकांमध्ये असलेला असंतोष कॅश करण्याचा, देशव्यापी आंदोलन उभारण्याचा. पडद्यामागे सध्या हेच आंदोलन उभारण्याच्या हालचाली सुरू असल्याचं सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात येतंय. कोसळता रुपया आणि पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती यामुळे सामान्य माणसांमध्ये असलेली नाराजी काँग्रेसला आपल्या पथ्यावर पाडून घ्यायची आहे. त्यासाठी आंदोलन, अल्पसंख्याकांचं एकत्रीकरण हा फॉर्म्युला काँग्रेस वापरणार असल्याची चर्चा आहे. राहुल गांधींच्या पंतप्रधान बदलाच्या दाव्यावरून भाजप नेते संबित पात्रा यांनी राहुल गांधी देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केलाय. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या दाव्याची मुंगेरी लाल के हसीन सपने असं म्हणत खिल्ली उडवली आहे. त्यामुळे काँग्रेसकडून नेमकी काय रणनीती आखली जाते? देशव्यापी आंदोलन करून दबाव निर्माण करण्यात काँग्रेस यशस्वी होणार का आणि राहुल गांधींचा दावा खरा ठरणार का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.